हाय, गुड मॉर्निंग. तर सकाळी 8 वाजले होते आणि 8 वाजल्यापासूनच माझ्या कामांना सुरुवात झाली होती. तसं तर आज होता सॅटरडे. त्रिशाची आणि माझी आमच्या दोघींची सुट्टी होती. पण आपली सुट्टी ही फक्त आपल्याला म्हणण्यापुरतीच, की हां, चला आज मला सुट्टी आहे. पण आपल्याला काही घरातल्या कामांना सुट्टी नसते. तर सकाळी उठल्यापासूनच म्हणजे कामांचा पाढा माझा चालू झालेला होता. आणि रोज कसं नाश्त्याला असं उपीट, उपमा, पोहे खाऊन खाऊन कंटाळा येतो. त्यामुळं मग आज मी बनवला होता खमण ढोकळा सकाळी नाश्त्यासाठी. तर खमण ढोकळा बनवला होता आणि सगळ्यांनी पोटभर खाल्ला. त्यामुळे जास्ती काही कोणाला भूक नव्हती. त्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये फक्त मला करायची होती खिचडी. तर मी खिचडी टाकली होती आणि आज कुकरमध्ये खिचडी करायचा मला कंटाळा आला होता, कारण कुकर धुवायचा कंटाळा आला होता. तर मग मी अशी कढईमध्येच खिचडी केली होती. आणि त्यानंतर मी 2 दिवसापासून त्रिशाला सांगत होती की हां ठीक आहे, आपण गुलाबजाम आज करू, उद्या करू, आज करू, उद्या करू. पण फायनली आज मग मुहूर्त सापडलाच त्याला आणि मी इथं गुलाबजाम करण्यासाठी पीठ भिजवत होती. हे जे प्रीमिक्स आहे हे रेडीमेड मी आणलं होतं डीमार्टमधनं. आणि आज फायनली मग त्याला मुहूर्त लागला आणि गुलाबजाम मी तयार करून घेतले छान असे. कारण कसं 2 दिवसापासून तिला सांगत होती आणि मग ती पण आशा लावून बसते की हां मम्मा आज करेल, उद्या करेल, आज करेल, उद्या करेल. पण म्हटलं नको, उद्या कसं संडे आहे आणि परत मग वीकली रुटीन चालू होतं आपलं. त्यामुळे म्हटलं आज करूनच घ्यावा. तर छान असे गुलाबजाम मी तयार केले होते. तर सर्व काही कामावरता मला दुपारी 2:45 वाजले होते. तर असे काही गुलाबजाम झाले होते. गुलाबजामच्या चासणीमध्ये ना मी वेलची पण टाकलेली होती. बाय.